आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून म्हणजेच एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। राज्य शासन राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध सामाजिक घटकांना एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी तिकीट भाड्यात 33% ते 100% सवलत देते। आता आपण सविस्तरपणे पाहू कोणकोणत्या प्रवाशांना या तिकीट भाडे सवलतीचा लाभ मिळतो आणि तिकिटात किती सवलत दिली जाते। नंबर 1, विद्यार्थी जेवणाचे डब्बे ने-आण करण्यासाठी साध्या एसटी बस मधून 100% मोफत प्रवास करता येतो। आता नंबर 2, राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळामध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी साध्या एसटी बस मध्ये तिकिटात 33.33% सवलत दिली जाते। आता नंबर 3, विद्यार्थी मासिक पास सवलतीमध्ये विद्यार्थ्यांना 66.67% फक्त साध्या बस मध्ये तिकीट भाड्यात सवलत दिली जाते। नंबर 4, विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत मूळ गावी जाणे येणे, परीक्षेला जाणे, शैक्षणिक कॅम्पला जाणे, आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्या येण्यासाठी साध्या बस मध्ये 50% तिकीट सवलत दिली जाते। आता नंबर 5, राज्यातील 65 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस मधून प्रवास भाड्यात 50% सवलत दिली जाते। म्हणजेच हाफ तिकिटात महामंडळच्या कोणत्याही बसेस मधून प्रवास करता येतो। आता नंबर 6, राज्यातील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी साधी बस, निवाराम, वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन बस, शिवशाही, आसनी, शयनयान या बस मध्ये तिकीट भाड्यात 100% सवलत म्हणजेच पूर्णतः मोफत म्हणजेच फ्री प्रवास करता येतो। नंबर 7, अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींसाठी साध्या बसने 100% तिकीट भाड्यात सवलत म्हणजेच मोफत प्रवास करता येतो। आता नंबर 8, स्वातंत्र्य सैनिक व त्यांचा एक साथीदार यांना साधी, निमाराम, आराम, वातानुकूलित बस मधून 100% वर्षभर मोफत प्रवास करता येतो। आता नंबर 9, क्षयरोगी, कर्करोगी, कुष्ठरोगी वैद्यकीय उपचाराला जाण्यासाठी साध्या बस मध्ये तिकीट भाड्यात 75% सवलत दिली जाते। नंबर 10, अंध व अपंग व्यक्तींना साधी, निवाराम बस मध्ये तिकीट भाड्यात 75% सवलत दिली जाते, तर शिवशाही, आसनी बस मध्ये 70% तिकीट भाड्यात सवलत मिळते। नंबर 11, 9 मार्च 2023 रोजी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेतील तिकीट दरात महिलांना 50% सरसकट सवलत दिली जाते। म्हणजे फक्त अर्ध्या तिकिटात एसटी मधून प्रवास करता येणार आहे। नंबर 12, शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकार यांना साधी, निवाराम, शिवशाही, आसनी व शयनयान या गाड्यामधून 100% तिकीट सवलतीत प्रवास करता येतो म्हणजेच मोफत प्रवास करता येतो। तसेच शिवशाही, शयनयान बसने फक्त 8000 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करता येतो। नंबर 13, राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना साधी, निमाराम आणि आराम एसटी बस मधून 100% तिकीट भाड्यात सवलत मिळते म्हणजे त्यांना मोफत प्रवास करता येतो। नंबर 14, शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना यांना साधी, निवाराम, वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन, शिवशाही, आसनी, शयनयान बस मध्ये 100% तिकीट भाडे सवलतीत प्रवास करता येतो। आता नंबर 15, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचा एक साथीदार यांना साधी, निवाराम बस मध्ये 100% तिकीट सवलत मिळते म्हणजेच वर्षभर मोफत प्रवास सवलत दिली जाते। प्रति लाभार्थी 4000, दोन्ही मिळून 8000 किलोमीटर। नंबर 16, अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांना साधी, निवाराम एसटी बस मध्ये 100% तिकीट सवलतीत प्रवास करता येतो। महत्वाचे म्हणजे ही सर्व माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट msrtc.maharashtra.gov.in वर दिलेल्या माहितीनुसार देण्यात आलेली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।